भाजपच्या बाजूने देशभरात चांगला आहे, पण माडामध्ये थोडं जरा टप जाईल. 350चा गॅस निघाला 1000वर 900वर. हो, पेट्रोल 50 रुपये होतं, आता किती आहे? डिझेल होतं 50 रुपये, 46 रुपये, 48 रुपये. आता डिझेल किती आहे? की गोरगरिबाची कामं जरा चांगल्या तऱ्हेने करा आणि ह्याच्यातनं जर घसरला तर नो गॅरंटी. घेणारा बघणारा गोरगरिबाला असं आम्हाला वाटतंय, सांभाळणार पाहिजे आम्हाला. धैर्यशील पाटील. धैर्यशील मोहिते पाटील. उद्या मोदीला अजून एकदा. बरं, मग काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुकाचं तारखा जाहीर झाली तर कुणा सरकारी लावून काय वाटतं? बघूया आता, आमच्याकडे तर कॅनलचं काम भीम जयकुमार गोरेने केलेलं आहे. बरं त्यामुळे आपलं जे जयकुमार गोरेसने एकदा निवडून. बरं, म्हणजे BJP सोबतच आहे तुम्ही. रणजित भाईंना तिकीट जाहीर केलं BJPनं, तर त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत मग का असं एवढी काय कामं केली ते? काय कॅनलचं हे कामं केले आपली बऱ्यापैकी. आमचा दुष्काळी भाग होता, पाणी आपलं वर्षातनं एखाद्या वेळेस जरी सुटलं तर आपलं दुष्काळ थोडाफार कमी होतोय. मग आता चालू आहे का पाणी? आता पाणी आलंय म्हणते तिथं, वर कुकडवाडला वडजरला नेईल आमच्याकडे ते. बरं, म्हणजे आता अजून काय काम असे रणजित भाईने केलेली? काय आहेत कामं केलेत बरेच, बंधारा इकडं तिकडं असं काय काय बऱ्यापैकी जयकुमार गोरेने मग केलंय. मग ऊस वगैरे काय केलं का पाणी आहे म्हटलं? ऊस नाही केला मी. आता कसं आहे पाण्याचं नियोजन हे कसं आहे तिकडे? आणि आता सध्याला नाहीच आमच्याकडं, बरं. पण येईल पाणी म्हणते. मग आपलं येईल म्हणते, म्हणल्यावर येईलच. आलंय जवळपास म्हणते ते, येईल पाणी म्हणते. काय वाटतं आमदार कोणा सरकार येईल काय? मोदी सरकार. बरं, आपलं पहिलं खासदार कोण आहेत माहिती आहे का? आपलं पहिलं खासदार रणजित साहेब निंबाळकर. बरं, मग कामं कशी आहेत त्यांची? कामं बऱ्यापैकी आहे ती, होय. इतकं काय वाईट बी नाही ती, लई चांगली बी नाही ती. बरं, मग असू द्या आपलं मोदीला. होय. जाऊ द्या, उद्या मोदीला अजून एकदा. काय बाबा खात नाही ना, लेकरा बाळांचं काय बघत नाही, जनतेचं बघतोय. हो, बरोबर आहे का? मग असल्या माणसाला जे मत तुम्ही बी द्या एकदाशी. इचरत बसू नका, तुम्ही म्हणा मोदी सरकार. कुठलंच? बलवडी. नाव काय तुझं? शुभम कारंडे. बरं, आता लोकसभेच्या निवडणुकी तारखा जाहीर झाल्या त्या, काय वाटतं माड्यात काय होईल? तुला काय वाटतं काय होईल तुझ्या मते? कुणा सरकार येईल काय वाटतं? धैर्यशील पाटील. धैर्यशील मोहिते पाटील. तर अजून त्यांना काय पक्षाने तिकीट वगैरे काय जाहीर केलं नाही? करतील काय. आजी नमस्कार, नाव सांगा तुमचं? सुरेखा माने. बरं, आता माडा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तर मग काय एक महिला म्हणून तुमच्यासाठी काय असं काय वाटतंय तुम्हाला, कोणाचं सरकार येईल? काय सांगू आता, काय वाटतंय तुम्हाला, काय सांगा की? काय वाटत नाही. गोरगरिबाला पाणी नाही, काय नाही. कधी पाण्याची व्यवस्था व्हायचं. वाड्याला पाणी सोडतो म्हणते ती, नाही ती अजून सोडत. आणि गोरगरिबाने काय करायचं सांगा बरं? विकत घेऊन परवडतंय का पाणी? म्हणजे आता चालूला सध्या पाण्याची समस्या मोठी आहे तुमच्या भागात? लय मोठे आहे आमच्यात, पाणीच नाही कसलं आम्हाला. मग पाण्याची तेवढी सोय करून द्या. मोठी मोठी माणसं खाऊन बसते ती, आमच्या गोरगरिबाला काय आहे सांगा बरं? मग आता चालूचं खासदार कोण आहेत माहित आहेत का? खासदार कोण आहे माहित आहेत का? नाही की नाही. बरं, मग आता पुढं कोण होतील काय वाटतंय? आता BJPनं रणजितसिंह निंबाळकरांना तिकीट दिलं, राष्ट्रपती महादेव जानकर, तसेच अभयसिंह जगताप राष्ट्रवादीचे, अजून लक्ष्मण हाके आणि धैर्यशील भैया मोहिते पाटील हे नाव चर्चेत आहे. तर त्यासोबत तुम्हाला काय वाटतं कोण खासदार हो आपलं नवीन? चांगलं असेल ते हो. तुम्हाला काय वाटतंय चांगलं? देणारा घेणारा बघणारा गोरगरिबाला असं आम्हाला वाटतंय, सांभाळणार पाहिजे आम्हाला. हो, असं पाहिजे आम्हाला, दुसरं काय नको आम्हाला. गरिबासाठी नेता पैसे संजय गांधी आणि काय सोयीत आहे ते आमच्यापर्यंत पोचत नाही. हां, तरी चांगल्या तऱ्हेने गोरगरिबावर लक्ष द्यावे. आपल्याला भाजपला आपली साथ आहे. भाजपला. त्यांची कामं कशी आहेत? त्यांची काय काम केलंय का भाजप सोबत? त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं नाही, इथून मोरं त्यांनी काम करावे एवढीच मागणी आहे. तशी मोदी साहेबांची गोरगरिबाव. बरं, म्हणजे तुम्ही मोदीमुळे BJP सोबत आहे? हो, की गोरगरिबाची कामं जरा चांगल्या तऱ्हेने करा आणि ह्याच्यातनं जर घसरला तर नो गॅरंटी असं सांगा. तर संपलं. PM किसानचं मोदीचं पैसे देते का तुम्हाला? काही लोकांना येते, काही लोकांना येत नाही. तुम्हाला येते का? नाही, बंद पडले खातं म्हणतात. बरं. पोस्टाचे खाते काढलेले आहेत, ह्याच्यावर पैसे शिल्लक आहेत. पोस्टमन म्हणतोय तुमचं खातं बंद झालं.
याला काय केलं पाहिजे? चौकशीचा अधिकाऱ्यांना बोलायचं तिथं. अधिकारी म्हणते तुम्ही जावा तिकडे, आमच्याकडे येऊ नका. माझं नाव वैभव बाबा जाधव. बरं, गाव वगैरे कुठलं तुमचं? मी मळवलीच आहे, माळशिरस तालुक्यातला. माळशिरस. बरं, आता आपल्या माड्याचा खासदार कोण होईल काय वाटतं? माड्याचा खासदार होईल की पवार साहेब आहे, तुतारी कोण लढल ते? बरं, कोण लढल असं काय वाटतंय? काय कोण साहेब ठरवतील ते? कुणाला आता महादेव जानकरांचं नाव चर्चेत आहे, अभयसिंह काय जगताप. साहेबांनी कोण बी उमेदवार देऊ द्या, कोण पण उमेदवार. कोण बी देऊ द्या. मग आता चालूच खासदार कोण आहेत माहिती आहे अरे आता ते कोण आहे ते तुम्हाला माहितीच आहे. का? तुम्हाला माहित आहे का? सगळ्यालाच माहिती आहे कोण आहे, पण त्यांचं कार्य काय ही सगळ्याला माहित आहे. कसं आहे काम त्यांचं? काम आता ते निवडून आले तसं ते कुठं गेलं ते परत आता ह्या वर्षी आले ते जाहिरातीत. शरद पवार गटाच्या सोबत तुम्ही असणार. आम्ही नाही, आता सगळी जनताच तुतारीच म्हणते. म्हणजे भाजपनं काय केलं हे सगळ्यालाच माहित आहे. 350चा गॅस निघाला 1000वर 900वर. हो, पेट्रोल 50 रुपये होतं, आता किती आहे? डिझेल होतं 50 रुपये, 46 रुपये, 48 रुपये. आता डिझेल किती आहे? लोकांना जर असं जर लोबाडलं सरकारनं, आपलंच घेतंय आणि परत म्हणतंय ते मोदीचं 2000 जमा झालं. काय म्हणतंय? कुणाला घेत? आपलंच घेतलेलं आहे हो, का नाही ते घेतलं? बरं, असं जर घेतलं तर लोकांना भीक मागायची वेळ येईल की. द्यायची मत मग त्यांना द्यायची का? नाही काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय मग? नाही, यंदा साहेबाची तुतारीच वाजणार आहे सगळीकडे. हा, तुमचं काय मत? काय बरं, आपल्यासोबत अजून तरुण मित्र सुद्धा आहेत. त्यांचेही काय प्रश्न असतात किंवा त्यांच्या मनातला खासदार कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. भैया नमस्कार. काय वाटतंय माड्यात कुणाचं येईल सरकार? काय मला वाटतंय की राष्ट्रवादीचं यावं. आपल्याला माहितीच आहे 1999 मध्ये राष्ट्रवादी स्थापन झाले. तेव्हापासून साहेबांचा हा बालेकिल्ला आहे राष्ट्रवादीचा माडा. आणि साहेब हे माडीतून 2.5 लाखानं निवडून गेलेले आहेत. आणि त्यानंतर मोहिते पाटील असेल, परत रणजितसिंह मोहिते पाटील हे 1.5 लाखानं निवडून गेलेत. पण ते आजपर्यंत मसूरमध्ये पाहिलं पण नाही त्यांना. रणजित भैयानं अजूनपर्यंत सोडून बघितलं. हां मग आता काय वाटतंय पवार गटाचं येईल का काय दुसरं काय? पवार गटाचं तर अभयदादा हे चर्चेतच आहे. त्यांना ही उमेदवारी भेटेल अशी आम्हाला इच्छा आहे. भेटावं असं इच्छा आहे. पण आता महाविकास आघाडीचं असं आहे की आता त्यांचं कम्प्रोमाइज चालू आहे ना. म्हणजे महादेव जानकर असेल किंवा ठाकरे गटाचे लक्ष्मण हाके यांचं नाव सुद्धा चर्चेत त्यांचं पण आहे. आहे. हां. पुन्हा आता धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा नाराज आहेत अशी चर्चा आहे. पण त्यांची काल प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललेत की ते मी भाजप सोडणार नाही, असा पण त्यांचा विषय आहे. बघू, जर महाविकास आघाडी करून जर तुतारी या चिन्हावर जर मोहिते पाटील उभा राहतील तर ते निश्चितच निवडून येणार आहेत. कसं म्हणजे त्यांनी गेल्या पंचवार्षिकला 1.5 लाखात लीड दिलं होतं, म्हणजे अख्ख्या मार्शल तालुक्याने. म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील हे निवडून आले. रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून. हां, बस. नमस्कार मित्रांनो, आपण आज मसूड या ठिकाणी सर्व ठिकाणी फिरून लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. तर त्याचबरोबरीनं इथं भाजी मंडईमध्ये व्यापारी वर्गाची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत काका. नमस्कार, तुमचं नाव काय? दीपक आपदागिरी साहेब. बरं, आता चालूला खासदार कोण आहेत आपल्या माड्याचे? माढा मतदारसंघातून आता हिंदूराव नाईक निंबाळकर आहेत साहेब. रणजितसिंह नाईक. रणजितसिंह नाईक निंबाळकर. तर कसं काम आहे त्यांचं? आमदार साहेबांच्या माध्यमातून अतिशय छान प्रकारे काम चालू आहे. लोकांना पाण्याची गैरसोय होती, हे होतं, त्याच्यामुळे आता पाणी वगैरे आलेलं आहे बऱ्यापैकी भागात. मग आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्या, मग काय कुणासोबत जनतेचं कौल कोण? आता मान खटावमधून सध्या जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात इथं वातावरण आहे. त्याच्यामुळं जर विचार केला तर म्हणजे निंबाळकर साहेबांच्या पाठीमागेच लोक जातील अशी एक माझी अंदाज आहे. बरं, का निंबाळकर साहेबांसोबत काय काम आहे? नाही, म्हणजे जे पूर्वी जे 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही कार्य झालेलं नव्हतं किंवा सर्वसामान्य लोकांच्या मतांना किंवा वक्तव्याला कोण जे विचारपूसच केली जात नव्हती कोणाची, तर ह्या 15-20 वर्षात जवळजवळ मान खटावचा विशेष पलटला गेलेला आहे साहेब. बरं, मग काय कामं झाली तालुक्यात? काय कामं भरपूर. काय कामं झाले ते? विकास कामाचा जर विचार केला तर बंधारे झालेले आहे. त्याच्यानंतर बाजारपटांगणातला कोबा झालेला आहे. त्याच्यानंतर जो मसवड यात्रेसाठी जी आपल्याला रथमार्ग नव्हता तो रथमार्ग झाला, बायपास झाला. म्हणजे असे गार्डन नव्हतं
मोठं गार्डन झालं लोकांसाठी बसायला. आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता म्हाताऱ्या माणसांनी कुठं बसायचं, तर आपले लोक जाऊन त्या गार्डनमध्ये बसतात. त्याच्यानंतर स्मशानभूमी सुद्धा छान झाली मसवडमध्ये. म्हणजे अशा प्रकारे विकास कामं भरपूर झालेली आहे ती मसवडमध्ये. शिवाय पाण्याचा जो प्रश्न होता तो पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी म्हणजे ही झालेला आहे, सुटलेला आहे. ते पूर्ण जरी झालेला नसला बऱ्यापैकी सुटलेला आहे. त्याच्यामुळे म्हणजे लोकांच्या प्रत्येकाच्या तोंडात आता सध्या जी नाव चालू आहे ती भाजपच्या संदर्भातनं नाव चालू आहे गोरेभाऊंच्या माध्यमातून. आता गोरेभाऊंच्या माध्यमातून म्हणजे आता निंबाळकर साहेबांचंच काम आलं म्हणून मी मला वाटतं की बाहेर लोक म्हणते ते निंबाळकर साहेब आता काय निवडून आल्यापासून काय इकडे तोंड पण दाखवायला आले नाही. नाही तोंड दाखवलं पाहिजेच असं नाही. आता तुम्ही रोज मला भेटचाल तोंड दाखवचाल पण कामच काय जर करत नसाल तर ते तोंड बघण्याला काय अर्थ आहे. मग म्हणजे कार्य काय आहे तुमचं, तुम्ही भेटताय किती किंवा जनसंपर्क किती ठेवताय त्याच्यापेक्षा तुम्ही कार्य किती करताय ह्याला पण जास्त हे दिला पाहिजे, वाव दिला पाहिजे ना. असं एक माझं मत आहे वैयक्तिक. महायुतीचा विजय होईल 100% BJPचा. हा म्हणजे माढा मतदारसंघातून तरी अगदी माझ्या मते तरी अगदी महायुतीला बहुमत मिळेल असं एक मला अंदाज वाटतोय. मानखटावमधून तर 100%च मिळणार, त्याच्यात काही वादच नाही. बरं केंद्रात कुणाचं सरकार येईल काय वाटतं? केंद्रात 99% भाजपच. बरं कारण भाजपचं त्या पद्धतीनं सगळीकडेच कामं चालू आहेत. आता रस्त्याचं असलेली कामं किंवा बाकीची कामं असतील नंतर त्याच्यामुळं आता सध्या सगळीकडे जिकडे तिकडं लोक मोदी साहेबांची चर्चा करतायत ना. दादासाहेब शंकर माळे, गाव इथलंच. बरं मग आता लोकसभेच्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या त्या, मग काय कोणाच हवं आहे माढा लोकसभेत? भाजपचं वातावरण चांगलं आहे पण त्यांना महादेव जानकर साहेब फाईट देतील चांगली, कारण त्यांना मानणारा वर्ग बी जरा जास्त आहे मसोडमध्ये. जानकर साहेबांना मानणारा वर्ग जास्त आहे. मग आता पहिले खासदार कोण आहेत आपले रणजितसिंह नाईक निंबाळकर. कसं काम कसं आहे त्यांचं? काम तर आहे बरं आहे, आमदार साहेबांना दोघे मिळून करतात बऱ्यापैकी, चालू आहे त्यांचं. तुमच्या व्यापारी वर्गात कसं काम आहे त्यांचं? व्यापारी वर्गात तर आता चालूला तर मंदीच आहे भरपूर, पाणी नसल्यामुळं थोडं त्रास सगळ्यालाच होतो, व्यापारी वर्गाला आणि शेतकरी वर्गाला दोघाला बी. मग आता काय समस्या वगैरे काय आहेत? समस्या पाण्याचीच, आपले मान तालुक्यामध्ये तेच, दुसरं काय नाही, पाणीच फक्त. पाणी नसल्यामुळं दुसरं शेतकऱ्यालाही काम नाही आणि आम्हाला गिऱ्हाईक नाही, नुसतं बसायचं चालूच आहे, दुसरं काय विषय. मग आता काय जनता कोणाला कौल दिली यावेळेस? जनता कौल तर भाजपच्या बाजूने देशभरात चांगला आहे, पण माडामध्ये थोडं जरा टप जाईल. BJPला जरा टप जाईल माडा. टप जाईल आता जरा थोडं, कारण जानकर साहेब चालले त्यांचं उभं राहिलेत तर त्यांना जरा थोडं होईल, मतदान होईल त्यांना जरा चांगलं होईल. अजून काय महाविकास आघाडीनं तिकीट जाहीर केलं नाही कोणाला? नाही तिकीट जाहीर नाही केलं पण चाललंय त्यांचं, आता एवढं आपण तर काय सांगू शकत नाही, पण जानकर साहेब राहिले तर चांगल्या बऱ्यापैकी त्यांना मानणारा वर्ग भरपूर आहे. आपल्या इथं मान तालुक्यात भरपूर आहे, माढा मतदारसंघ सगळीकडेच जरा चांगलं जाईल त्यांना, बरोबर. म्हणजे बाकीच्यापेक्षा माढामधून त्यांना जास्त सपोर्ट मिळेल. PM किसानचं वगैरे पैसे हो सगळं 2000 रुपये येतात. चालू. केंद्रात कुणाचं सरकार यावं? केंद्रात भाजपचंच येणार, केंद्रात भाजपचं, BJPच लागणार, त्याचं काय. कारण आपल्या इथं नाही पण बाहेरच्या बाजूने सगळीकडनं BJPच येणार, आपल्या इथं थोडं जरा जास्त आहे. कारण मोदी साहेबांचं काम तर सगळ्यालाच माहिती आहे, चांगलं आहे, त्यामुळे त्यांच्या त्या व्यक्तीबद्दल काही विषय नाही, पण इथं थोडं जरा टप जाते. हां माड्यात जरा निंबाळकर साहेबांचं काम जरा थोडं कमीच आहे. बाकी पाणी तर आमदार साहेबांनी आणलं आहे, पण निंबाळकर साहेबाचं काम कमी आहे आपल्या इथं, वैयक्तिक काम त्यांचं नाहीच काय. आता 4-5 आमदार आहेत ते सगळे महायुतीचे जायते, मग कसं काय टप झालं? टप झालं, जानकर साहेबांना मानणारा वर्ग वेगळा आहे असं आहे. BJPचं काम चांगलं आहे पण थोडं काय व्यक्तीबद्दल, जानकर साहेब या भागातले असल्यामुळे त्यांना मानणारा वर्ग जास्त आहे. जानकर साहेब टप देतील, जरा फाईट चांगली होईल दोघात राहिले. मग आता मराठा आरक्षणाचा वगैरे ह्याच्यावर काय प्रभाव पडेल? मराठा आरक्षणाचा नाही प्रभाव नाही ह्याच्यावर. माड्यात काय विषय? माड्यात नाही एवढं नाही काय होईल, पण एवढं नसतंय का. काय वाटतं आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या त्या, काय वाटतं? काय सांगता येत नाही का कोण बी लागेल. आपलं चालूच खासदार कोण आहेत माहिती आहे का? निंबाळकर साहेब. कसं काम कसं आहे त्यांचं? चांगलं आहे. काय वाटतंय का आता पुढचं कोण व्हावं असं काय वाटतंय तुम्हाला? काय आता बघू जनतेचं कौल शिव